नमस्कार, मी आहे काजल। नागपूर शहरातील ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांसह नागपूर समय मराठी बुलेटिन मध्ये आपले स्वागत। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या ठळक बातम्यांना। नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना राज्यमंत्री आणि गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी गडचिरोलीतील आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशाचे झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर आश्रमशाळांच्या व्यवस्थेबाबत प्रतिक्रिया दिली। त्यांनी सांगितले की 4 विद्यार्थ्यांना सापाने दंश केला, त्यापैकी एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर विद्यार्थिनीवर उपचार सुरू आहेत। तसेच आश्रमशाळेतील झोपण्याची आणि भोजनाची व्यवस्था यामध्ये काही त्रुटी आढळल्याचे त्यांनी सांगितले। या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। नागपुरात इंस्टाग्रामवर चाकू दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेचा युनिट 5 ने अटक केली आहे। पाचवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवन बुद्ध विहाराजवळ कारवाई करत पोलिसांनी निकेश उर्फ निक्या रितेश लिंगायत वय 19 याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून 11.5 इंच लांबीचा धारदार स्टीलचा चाकू जप्त करण्यात आला। आरोपी विरोधात आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत। पुढील कारवाई सुरू आहे। नागपूरच्या इमामवाडा परिसरात भिक्षेकरी महिलेने एका 38 वर्षीय महिलेला विश्वासात घेऊन सुमारे 95,000 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली। जात तरोडी चौकात पीडित महिला घरात एकटी असताना 50 ते 60 वर्ष गटातील भिक्षेकरी महिला पाणी आणि 20 रुपयांची मदत मागण्यासाठी आली। बोलण्यात गुंतवून तिने पीडितेकडून कानातील सोन्याच्या बाड्या आणि मंगळसूत्र घेतले आणि फरार झाली। पती घरी आल्यानंतर प्रकार उघडकीस आला। इमामवाडा पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे। नागपूर वन विभागाच्या वतीने 15 जून ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या अंतर्गत रामटेक वन परिक्षेत्रातील पंसाळा गावात रामटेक पत्रकार संघ आणि वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी नीम, आंबा आणि पिंपळ यासह शेकडो रोपांची लागवड करण्यात आली। 30 सप्टेंबर पर्यंत हजारो वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट वन विभागाने ठेवले आहे, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली। आजच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींसह इथेच थांबूया। पुन्हा भेटू नव्या बातम्यांसह। तोपर्यंत पाहत राहा नागपूर समय। धन्यवाद।